की आपण घरात बसल्या बसली बोटं मोडतो, पाठ मोडतो, मान मोडतो. तर हे मोडणं योग्य आहे की हा अयोग्य जो आहे? आवाज येतोय, हां. तो आवाज येण्याचा जो प्रकार आहे दॅट इज द नायट्रोजन आपल्या शरीरामध्ये आपल्याला खाल्लेल्या अन्नामुळे रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र याची निर्मिती होत असताना, चयापचय होत असताना सार आणि किट्ट 2 भाग होतात. सार हां. भाग जो चांगला भाग आहे तो शरीराच्या आतमध्ये कामासाठी वापरला जातो. किट्ट भाग जो आहे, जे काही प्रकारचे वायू आहेत, काही वायू हे नाकाद्वारे बाहेर पडतात, काही वायू कानाद्वारे हां. बाहेर पडतात, काही डोळ्याद्वारे बाहेर पडतात, काही गुदद्वाराद्वारे आणि काही आपल्या या पद्धतीने बाहेर पडतात. हां. तर एक लक्षात घ्या दॅट इज द वायू नायट्रोजन कम अवे फ्रॉम द बॉडी. ती डिस्कम्फर्ट आहे कारण वायू साठलाय तिथे. तो बाहेर काढण्यासाठी लोक कोणी या पद्धतीने, कोणी हां. या पद्धतीने, कोणी वर खाली स्वतःची मान मोडून घेतात आणि त्यांना त्या काही काळापुरतं बरं वाटतं. हां. पण तसं सारखं मोडल्यामुळे तिथे वायू साठायला लागतो. ओके. त्यामुळे आपलं जेवण आपण योग्य वेळेत घेतोय, हं. आपली झोप आपण वेळेवर घेतोय, तर आपल्याला तो वायू साठणार नाहीये. पण आपण ओके. अवेळी जेवतोय, मैद्याचे पदार्थ, ब्रेडचे पदार्थ खूप खातोय, पास्ता, पिझ्झा, बर्गर, सँडविचेस सारखे पदार्थ रोजच जेवणात आहेत, तर तो वायू तुमचा साठणार आहे. रोज अजीर्ण, अपचन आणि त्यातनं त्या वायूची निर्मिती होणार आहे.